Dear students, I welcome you to the fourth poem of English literature, BA Final Year, Same 5. The name of the poem is O Captain, My Captain. It is written by Walt Whitman. Walt Whitman was born in 1819 and he died in 1892. वॉल्ट व्हिटमनचा जन्म 1819 साली झाला आणि त्याचा मृत्यू 1892 साली झाला. ही वॉज वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन अमेरिकन लिटरेचर. अमेरिकन साहित्यातील अतिशय प्रभावशाली असे ते कवी होते. व्हिटमन हॅड ओनली अ फ्यू इयर्स ऑफ फॉर्मल एज्युकेशन बिफोर वर्किंग ॲज अन ऑफिस बॉय, कार्पेंटर, क्लर्क, टाईपसेटर अँड जर्नलिस्ट. व्हिटमनचं फार कमी वर्ष औपचारिक शिक्षण झालं होतं. कशापूर्वी? त्याने ऑफिस बॉय म्हणून काम करण्यापूर्वी, सुतार म्हणून काम करण्यापूर्वी, कारकून म्हणून काम करण्यापूर्वी, टाईपसेटर म्हणजे प्रिंटिंगमध्ये अक्षर लावणाऱ्याची एक पोस्ट असते ते म्हणून काम करण्यापूर्वी, आणि पत्रकार म्हणून. त्याचं सगळ्यात प्रसिद्ध साहित्यिक कृती आहे लिव्ज ऑफ ग्रास, अ कलेक्शन ऑफ पोएम्स. कविता संग्रह वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन 1855. पहिल्यांदा हा 1855 प्रकाशित झाला होता. इट रिमेन्स अ माइलस्टोन इन द अमेरिकन लिटररी कॅनन. अमेरिकन साहित्यात हा एक मैलाचा दगड ठरलेला आहे, खूप महत्त्वाचा कविता संग्रह ठरलेला आहे. ॲप्रिशिएटेड बाय जनरेशन्स ऑफ रीडर्स अँड क्रिटिक्स. आणि वाचकांच्या अनेक पिढ्या आणि टीकाकारांच्या अनेक पिढ्या यांनी या कलाकृतीची खूप स्तुती केलेली आहे. व्हिटमन इज कन्सिडर्ड अ ट्रेल ब्लेझर इन बोथ द फॉर्म अँड कंटेंट ऑफ हिज व्हर्स. व्हिटमनला एक ट्रेल ब्लेझर म्हटलं. ट्रेल ब्लेझर म्हणजे असा व्यक्ती जो ज्ञानाचा बनवा पेटवतो, ज्ञानाची आग लावतो, ज्ञानाची ज्योत पेटवतो आणि आपल्या मागे मागे बाकी लोकांना फॉलो करायला लावतो. त्यात त्यांनी त्या कवितेच्या स्वरूपात आणि कवितेचा जो विषय आहे त्या बाबतीत त्याने ट्रेल ब्लेझर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्या मागोमाग अनेक लोकांनी त्याला फॉलो केलेलं आहे. ओ कॅप्टन, माय कॅप्टन इज अन एलिजी mourning the death of Abraham Lincoln, the 16th President of the United States, who was assassinated in April 1865, just days after the end of the American Civil War. ओ कॅप्टन, माय कॅप्टन हे एक एलिजी आहे, ही शोकगीत आहे. यात अब्राहम लिंकनच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यात आलेला आहे. अब्राहम लिंकन हे 16वे राष्ट्रपती होते अमेरिकेचे. त्यांचा खून करण्यात आला एप्रिल 1865. म्हणजे बस तिथलं गृहयुद्ध संपलं आणि लगेच त्यांचा खून करण्यात आला. गृहयुद्ध म्हणजे देशांतर्गत देशातलेच लोक जेव्हा एकमेकांच्या जीवावर उठतात, एकमेकांविरुद्ध युद्ध करतात, त्याला म्हणतात गृहयुद्ध, सिव्हिल वॉर. हे अमेरिकेत 4 वर्ष चाललं होतं, 1861 ते 1865. बोथ व्हिटमन अँड लिंकन वेअर अपोज टू द कंटिन्युएशन ऑफ स्लेव्हरी. व्हिटमनसुद्धा आणि लिंकनसुद्धा यांनी गुलामीची प्रथा सुरू ठेवण्याविरुद्ध मत नोंदविले होते. द प्रायमरी इश्यू ओव्हर विच द वॉर वॉज फॉट. आणि हा सर्वात प्रथम विषय होता ज्यावर युद्ध लढलं गेलं. द पोएम रिग्रेट्स द आयरनी ऑफ लुझिंग अ लीडर हू कुड युनिफाय अ फ्रॅक्चर्ड नेशन आफ्टर द टर्ब्युलन्स ऑफ वॉर. या कवितेत विरोधाभासावर खूप पश्चाताप व्यक्त करण्यात आला आहे की एक महान लीडर आपण गमावलेला आहे. जो एक फ्रॅक्चर्ड नेशन म्हणजे तुटका फुटका देश, तो एकत्रित करण्याच्या कामी लिंकनचं खूप मोठं योगदान राहिलं असतं. आणि नुसता गोंधळ होता युद्धकाळात. तो गोंधळ शांत करण्यासाठी लिंकनची खूप मोठी भूमिका राहू शकली असती, परंतु लिंकनला ठार मारण्यात आलं. इट ऑल्सो अंडरलाइन्स द फॅक्ट दॅट द कंट्री ओड इट्स स्टॅबिलिटी टू इट्स फादर लिंकन. यात ही परिस्थितीसुद्धा अंडरलाईन करण्यात आलेली आहे, हिच्यावर विशेष जोर देण्यात आलेला आहे की देश त्यांचा राष्ट्रपिता लिंकन याच्या स्थैर्य देण्याच्या गुणाला देश खूप मोठं देणं लागतो.
कारण लिंकननी स्थैर्य दिलं होतं देशाला. सिव्हिल वॉरमध्ये त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. जशी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आहेत तसे अमेरिकेचे राष्ट्रपिता लिंकन आहेत. पोएम वॉज व्हेरी सक्सेसफुल ॲज रीडर्स कुड रिलेट टू इट्स एव्होकेशन ऑफ जॉय एक्लिप्स्ड बाय ग्रीफ. ही कविता अतिशय यशस्वी राहिलेली आहे कारण वाचक जो आहे तो काय करतो, त्याच्या भावना रिलेट करू शकतो, त्याच्या भावना तुलना करू शकतो त्याच्या भावनांची स्वतःच्या, ज्यात आनंद आहे पण त्या आनंदाला ग्रहण लागलेल्या दुःखाचं. अमेरिका सिव्हिल वॉरमधून मुक्त झाला याचा आनंद आहे, परंतु अमेरिकेने आपला महान सुपुत्र महान नेता लिंकनला गमावला आहे कारण लिंकनचा कोणीतरी खून केला. नाऊ लेट अस टर्न टुवर्ड्स द ओरिजिनल टेक्स्ट. विल गो स्टांजा बाय स्टांजा. First stanza. O captain, my captain, our fearful trip is done. The ship has weathered every rack. The prize we sought is won. The port is near. The bells I hear. The people all exulting. While follow eyes the steady keel. The vessel grim and daring. But oh heart, heart, heart. Oh the bleeding drops of red. Where on the deck my captain lies, fallen cold and dead. पहिल्या स्टांजामध्ये दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे लिंकनच्या खुनाबद्दल. आपण याचा पॅराफ्रेज बघूया लाईन बाय लाईन इंग्लिशमध्ये. इन द फर्स्ट स्टांजा व्हिटमन कॉल्स अपॉन द कॅप्टन लिंकन ऑफ द शिप USA दॅट फिअरफुल ट्रिप मीन्स ड्रेडफुल सिव्हिल वॉर हॅज कम टू एन एंड. त्याने एक ॲलिगरी वापरलेली, एक प्रतीक वापरलेलं आहे. पहिल्या स्टांजामध्ये व्हिटमन कॅप्टन म्हणजे लिंकनला, जहाजाचा कॅप्टन लिंकन, जहाज काय तर USA देश, कॅप्टन आहे लिंकन प्रेसिडेंट. की फिअरफुल ट्रिप भीतीदायक ट्रिप झालेली आहे, एकदाची संपलेली आहे. ट्रिप म्हणजे ड्रेडफुल सिव्हिल वॉर, भीतीदायक गृहयुद्ध, हे आता संपलेलं आहे. द पीपल हॅव वन द विक्ट्री ॲट लास्ट. लोकांनी शेवटी विजय मिळवलेला आहे. विच दे क्वेस्टेड फॉर, दॅट इज द विक्ट्री ऑफ द युनियन. आणि त्यांनी त्याचा पाठलागच केलेला होता. कशाचा तर त्यांच्या एकत्रित विजयाचा त्यांनी पाठलाग केला होता. त्यांची इच्छा होती की देशाचे तुकडे होऊ नये, देशाचा एकत्रित विजय व्हावा, गृहयुद्ध थांबावं. पोएट टेल्स द कॅप्टन दॅट पोर्ट होम इज व्हेरी नियर अँड हाऊ ही कॅन हिअर द साऊंड ऑफ टेम्पल बेल्स अँड द क्राईज ऑफ द एन्थुझियास्टिक पीपल हू आर इगरली वेटिंग फॉर हिम. आता कवी कॅप्टनला सांगतो म्हणजे लिंकनला सांगतो, पोर्ट जवळच आहे. जहाज कुठे थांबतो? पोर्टवर, बंदरावर. इथे बंदर म्हणजे होम, होम म्हणजे देश, फार जवळ आहे. कोणता देश? शांतीपूर्ण देश. आणि आता त्यांना देवळातील घंटा ऐकू येत आहेत, उत्साही लोकांचा आवाज ऐकू येत आहे, जे त्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे की लिंकन येईल, आपण त्याचं स्वागत करू. द एन्थुझियाझम इन्क्रीजेस ॲज द शिप रीच नियर द पोर्ट. उत्साह वाढलेला आहे आता जसं जसं ते शिप बंदराजवळ येतं. कील हॅज बीन थ्रोन ऑफ द शिप सो ॲज टू कीप शिप स्टेबल. कील म्हणजे आता अँकर टाकण्यात आलेला आहे, नांगर टाकण्यात आलेला आहे, ज्यामुळे काय होईल की शिप स्थिर राहील, जहाज स्थिर राहील, पाण्यात इकडे तिकडे भरकटणार नाही. इन द नेक्स्ट लाईन्स द एन्थुझियाझम इज रिप्लेस्ड बाय ग्लूम. आणि लगेच पुढच्या ओळीत जो उत्साह आहे त्याची जागा आता उदासीनी घेतलेली आहे. द कॅप्टन इज डेड नाऊ अँड ब्लड इज युझिंग फ्रॉम हिज बॉडी. कॅप्टन म्हणजे लिंकन मेलेला आहे आणि रक्त उसळ्या मारून वाहत आहेत त्याच्या शरीरातून. दिस मेक्स द पोएट एक्सक्लेम, ओ हार्ट हार्ट हार्ट. यामुळे काय कवी उद्गारतोय, ओ हार्ट हार्ट हार्ट, म्हणजे अरे रे अरे रे अरे, अरे देवा अरे देवा अरे देवा, अरे माझं हृदय माझं हृदय माझं हृदय. म्हणजेच त्याचं हृदय कुठे होतं? लिंकनमध्ये. द कॅप्टन हू वॉज सपोज टू बी प्रेज बाय द पीपल फॉर हिज पिअरलेस ब्रेव्हरी इज नाऊ लाईफलेस अँड मोशनलेस. आता हा कॅप्टन आहे ज्याची स्तुती करण्यात येणार होती लोकांद्वारे, त्याच्या शौर्याची स्तुती करण्यात येणार होती. आता तू मृत आहे, स्थिर आहे, स्तब्ध आहे, हालचालच नाही आहे, बिलकुल निश्चल पडलेला आहे. ही पहिल्या स्टांजाचं वर्णन आहे. आता दुसरा स्टांजा बघूया. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल्स. राईज अप, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, फॉर यू द ब्युगल ट्रिल्स, फॉर यू बुकेज अँड रिबन्ड रीड्स, फॉर यू द शोर्स अ क्राउडिंग, फॉर यू दे कॉल द स्विंग मास
their eager faces turning. Here, Captain Father, his arm beneath your head. It is some dream that on the deck you have fallen cold and dead. इथे दुसरा स्टांजा आपण पॅराफ्रेज बघूया त्याचं लाईन बाय लाईन. इन द सेकंड स्टांजा व्हिटमन ट्राईज टू टॉक टू द कॅप्टन. दुसऱ्या स्टांजात व्हिटमन प्रयत्न करतो कॅप्टनशी बोलायचा. ही नोज वेल इज डेड. त्याला माहिती आहे की तू मेलेला आहे आता, परंतु त्याच्या हाती आता काहीच उरलेलं नाही आहे. त्याला दुःखच करता येत आहे फक्त. दिस टेक्निक ऑफ टॉकिंग टू डेड इज कॉल्ड अपोस्ट्रोफ. जो आपण मृत व्यक्तीशी बोलतो तो एक अलंकार आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि त्याला म्हणतात अपोस्ट्रोफ, म्हणजे कोणाला उद्देशून बोलणे. हाय फिगर ऑफ स्पीच. The poet asks the captain to rise up. As for him, bells are being rung, flags are being hoisted, musical instruments are being rung, flowers are being curled, etc. आता कवी म्हणतो कॅप्टनला, उठ उभा हो आमच्यासाठी, कारण तुझ्यासाठी बेल वाजतायत. झेंडे आम्ही आकाशात फडफडून राहिलो आहोत. संगीत वाजतंय आणि तुझ्यासाठी आम्ही फुलाच्या पाकळ्या उधळतो आहोत. कारण लिंकन खूप प्रिय होता. जसे गांधीजी प्रिय होते भारतात, तसा लिंकन अमेरिकेत प्रिय होता. द पीपल आर इगरली वेटिंग फॉर हिज अरायवल बट ही इज डेड नाव. लोक खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत त्याच्या येण्याची, परंतु आता तो मृत आहे. इट शुड बी नोटेड दॅट द कॅप्टन इज डेड नाव अँड हेन्स दिस सेरेमनीज आर ऑफ हिज फ्युनरल. आता हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता तो तर मेलेला आहे, मृत पावलेला आहे. तर आता हे जे काही विधी होतील ते आता सगळे त्याच्या अंत्यविधीचे प्रोग्राम असतील, अंत्यविधीचे फंक्शन्स असतील. पहा ना, कोणाची तारीफ करतो तरी तेच सिरेमनी असतात आणि मृत पावला कोणीतरी तेच. बघा आता काय होणार आहे. बेल्स वाजवल्या जातील. बेल्स आपण उत्सवात वाजवतो, पण कोणी मेल्यावरही ख्रिश्चन लोकात बेल्स वाजवतात. काही जिंकलो आपण, चांगलं झालं तर झेंडे फडकवतो. कोणी वारल्यावर सुद्धा झेंडे उंचवून आपण त्याला अभिवादन करतो, त्याच्या आत्म्यात शांती म्हणून प्रार्थना करतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजतात, संगीतमय. उत्सव असेल तर जोरजोरात वाद्य वाजतात. कोणी मेल्यावर सुद्धा त्याची जी अंत्यविधीची मिरवणूक असते बँडबाजे वाजत जातात, पण त्यात दुःखाची ट्यून असते. आणि फुलंसुद्धा उत्सवात फेकतो आपण कोणाच्या स्वागतात, पण कोणी मेल्यावर सुद्धा त्याच्या अर्थीवर, त्याच्या प्रेतावर फुले टाकतो आपण. म्हणजे बघा, तयारी केली होती त्याच्या यशाची, पण त्याचा मृत्यू झाल्यामुळे तेच विधी आता त्यांना त्यांच्या मृत्यूसाठी करावे लागतात. द पोएट गोज इन रेमिनिसन्स अँड ट्राईज टू कन्सिडर धिस डेथ टू बी फॅन्सी, बट ॲट लास्ट ही हॅज टू बिलीव्ह दॅट कॅप्टन इज डेड. कवी भूतकाळात जातो आणि प्रयत्न करतो की हा मृत्यू आहे, हा काल्पनिक आहे समजायचा प्रयत्न करतो, पण त्याला लक्षात येतं की त्याला आता विश्वास ठेवावाच लागेल की कॅप्टन हा मृत पावलेला आहे. पोएट कॉल्स हिम फादर बिकॉज फॉर हिम लिंकन इज नॉट जस्ट अ मिलिटरी लीडर बट द फादर ऑफ द नेशन अँड लॅमेंट्स ओव्हर हिज लॉस. कवी त्याला पिता म्हणतो कारण लिंकन फक्त एक लष्करी नेताच नाही, तर तो देशाचा पितासुद्धा आहे आणि तो त्याच्या जाण्यावर खूप शोक व्यक्त करतो. इथे दुसरा स्टांजा संपला. आता आपण तिसऱ्या स्टांजाकडे वळूया. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर पेल अँड स्टिल. माय फादर डज नॉट फील माय आर्म, ही हॅज नो पल्स नॉर विल. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड, इट्स वॉयज क्लोज्ड अँड डन. फ्रॉम फिअरफुल ट्रिप द विक्टर शिप कम्स इन विथ ऑब्जेक्ट वन. एक्झल्ट ओ शोअर्स अँड रिंग ओ बेल्स, बट आय विथ मोरफुल ट्रेड वॉक द डेक. माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड. Now let us see the paraphrase of stanza 3. In the third stanza, we find the duality of emotions. तिसऱ्या स्टांजात आपल्याला भावनांचा डबल रोल पाहायला मिळतो. इथे दोन भूमिकेत आपल्याला भावना पाहायला मिळतात. व्हिटमन एक्सपिरियन्सेस द युफोरिया ऑफ देअर विक्ट्री बट ॲट द सेम टाईम लॅमेंट्स ओव्हर द डेथ ऑफ लिंकन विच इज अ बिग लॉस फॉर द नेशन. इथे पहा, दोन भावना आहेत. आनंदाची भावना आहे, दुःखाची भावना. एक डोळा रडतोय, एक डोळा हसतोय. व्हिटमनला अनुभव येतोय की खूप उत्साह आहे, बा आपण जिंकलो आहोत, गृहयुद्ध संपलेलं आहे, पण त्याच वेळी त्यांना लिंकनच्या मृत्यूबद्दल शोक करावा लागतो.
कारण हा फार मोठा लॉस आहे त्यांच्या देशासाठी, लिंकनचा मृत्यू. द पोएट सेज दॅट नाऊ द कॅप्टन इज डेड. कवी म्हणतो आता की हा कॅप्टन डेड झालेला आहे, कर्णधार आमचा मृत पावलेला आहे. हिज लिप्स आर पेल, त्याचे ओठ अशक्त आहेत. ही कॅन नायदर फील द आर्म्स ऑफ द पोएट नॉट हिज हार्ट इज बीटिंग. आता ना त्याला लेखकाच्या बाहूबद्दल काही जाणवतं आहे किंवा लेखकाने हात लावून त्याला जाणवायचा प्रयत्न केला आहे तरी त्याला काही जाणवत नाही आहे आणि त्याचं हृदय आता थांबलेलं आहे. स्पंदनं त्याच्या हृदयाची बंद झालेली आहेत. इट इज सच अ टाईम वेन द शिप हॅज अराइव्ड ॲट इट्स डेस्टिनेशन. हा वेळ असा आहे की इथे जहाज आपल्या गंतव्यावर पोहोचलेलं आहे, म्हणजे जहाज त्याच्या निश्चित स्थानी पोहोचलेलं आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे की अमेरिकेतलं गृहयुद्ध संपलेलं आहे. युद्ध संपल्यामुळे जहाज व्यवस्थित पोचलं आहे असं म्हटलेलं आहे. जहाज म्हणजे इथे अमेरिका देश आणि तिथलं सिव्हिल वॉर संपलेलं आहे. परंतु त्याचवेळी त्यांना दुःख हे आहे की लिंकनची कोणीतरी हत्या केलेली आहे. द फिअरफुल ट्रिप दॅट इज हॉरर्स ऑफ द सिव्हिल वॉर इज ओव्हर नाऊ अँड देअर इज रिलीफ अमंग द पीपल. The fearful trip that is horrors of the civil war is over now and there is relief among the people. आता ही भयंकर ट्रिप संपलेली आहे, गृहयुद्धाचं भयानकता संपलेली आहे आणि आता लोकात खूप सुटकेचा निश्वास आहे. पीपल आर रिजॉयसिंग बट द पोएट इज मोर्निंग ओव्हर द डेथ ऑफ लिंकन. लोक आनंद साजरा करत आहेत परंतु लिंकनच्या मृत्यूवर सुद्धा ते दुःख व्यक्त करत आहेत. द डेक ही रेफर्स टू द सिमेट्री ऑफ लिंकन. डेक म्हणजे जहाजाचा पृष्ठभाग असतो, पण इथे त्या डेकचा संबंध कशाशी आहे तर लिंकनच्या मृत्यूभूमीशी. पोएट मुव्हिंग अराउंड धिस प्लेस लॅमेंट्स ओव्हर हिज डेथ. कवी या जागेच्या अवतीभोवती घिरट्या घालतोय त्याच्या मृत्यूभूमीच्या भोवती आणि खूप दुःख व्यक्त करतोय. हेन्स द पोएम एंड्स विथ बोथ विक्टरीज ॲज वेल एज लॉस. आणि म्हणून इथे ही कविता कशी संपते तर विजय तो होतोच होतो, त्याच वेळीस ते लिंकनला गमावतात, म्हणजे त्यांचा खूप मोठा लॉस झालेला आहे. अशा प्रकारची तुलना आपल्याला आपल्या भारतीय लढ्याशी सुद्धा करता येते. जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 47ला आणि 48ला गांधीजींचा खून झाला, तसंच अमेरिकेत सिव्हिल वॉर संपलं पण ॲट द सेम टाईम लिंकन वॉज असॅसिनेटेड, त्याचासुद्धा खून करण्यात आला. अशा प्रकारे वी कम टू द एंड ऑफ दिस पोएम. कॅप्टन ओ माय कॅप्टन, थँक यू व्हेरी मच.